लवकर उठून वर्कआउटला गेलो असता वर्कआउटला निघालोच तर खजिना दिसला. बाबू खजिना. अरे देवा ये गडबड. हे होतं लोक आजकाल चंद्रावर पोचलेत, पण हे जर घेतलं तर चंद्राच्याही पुढे जाऊन बसतील. हां, वा वा वा. हे बघा लोकांचं रोजगार मशनीनं खाल्ले. जिकडं बघल तिकडं हेच. गावामध्ये पंचायत असावी तर अशी चहूबाजूकड बघल तिकडं झाडच झाड आहे. तिथे गावामधून पेशंट वगैरे तपासत झाल्याच्या नंतर वापस निघालो. गावाला बाय बाय टाटा बाय बाय केलं आणि निघालो आज आम्ही आदळापट करत दन्नक दुन्नक. आता ही मोळी जर समजा चुकीनं जर खाली पडली आणि एखादा टू व्हीलरवाला आलं तर किती अवघड आहे. बघा आणि तरी किती खाली आल्या बघा ती मोळी. आणि ती पडतेच मोळी 100% पडते. एखाद्या टू व्हीलरवाल्याला लई धोकादायक असते ती. उभारलो तर लिंबाची बाग दिसली. झाडाला मस्तपैकी गाडीला मस्तपैकी झाडाच्या खाली उभा केलं आणि निवांत जेवण वगैरे झाल्याच्या नंतर निघालो तर वा थार रॉक्स नवीन लॉन्च झालेली. लवकर बोलावले होते त्याच्यामुळं आलो आणि गाडी वगैरे लावली आणि हॉस्पिटलमध्ये गेलं. हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितल्यावर आज होतं डोळ्याचं शिबिर, म्हणजे मोफत डोळ्यांची तपासणी. बघा गर्दीच गर्दी. ते झाल्याच्या नंतर मी आणि आमचे सर निघालो बलसूरला. बँकेमध्ये थोडंसं काम होतं म्हणून आम्ही दोघं गाडीवरती निघालो. तिथं जाऊन बघतो तर काय माझी अगोदरची शाळा आणि हे माझं वर्ग. सर जुन्या वर्गात शिकलो आम्ही. ते झाल्याच्या नंतर मी आणि आमचे सर वापस निघालो. वापस येताना आमच्या गावाच्या जवळच एक शुगर फॅक्टरी आहे, साखर कारखाना, भाऊसाहेब बिराजदार म्हणून. अगोदर काहीच नव्हता, आता बघा किती डेव्हलप झालेला आहे. भरपूर लांबपर्यंत पसरत गेले.